हॅलो फ्रेंड्स, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर। साडीची डिझाइन बनवण्यासाठी मी साडीतले काठ काढून घेतलेले आहेत। आपल्याला बाहीला खाली काठ जितक्या उंचीचा लावायचा आहे तेवढं मी अस्तर सुद्धा घेतलेला आहे। इथे आपल्याला बाहीच्या मापाचं पेपर कटिंग सुद्धा लागणार आहे। आपल्या बाहीची टोटल उंची ही 8 इंच आहे। वरचा भाग 5 इंच आणि बॉर्डर 3 इंच। अंदाजे 6 ते 7 उंचीचं मी कापड घेतलेलं आहे। त्याचा सेंटर काढून घेते मी। सेंटरला खाली आणि वर दोन्ही बाजूने मी खुणा करून घेतलेल्या आहेत। आता खालच्या बाजूने मध्यापासून 2-2 इंचावर मी मार्किंग करून घेते। सेंटर पासून दोन्ही बाजूला आपल्याला 2-2 इंचावर खुणा करायच्या आहेत। आता आपण जी 2 इंचावर खूण केलेली आहे तिथे अशा प्रकारे आपल्याला मध्यावरती प्लेट मारून घ्यायच्या आहेत। इथे मी टाचणी लावून घेते म्हणजे ते शिवताना कमी जास्त होणार नाही। दुसऱ्या बाजूने पण अशाच पद्धतीने आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत। इथे मी आधीच वरच्या बाजूला सेंटरवर खूण केलेली आहे। त्या खुणेजवळ आपल्याला या अशा प्रकारे प्लेट्स तयार करायच्या आहेत। प्रत्येक प्लेट तयार करताना मी त्याला टाचणी लावून घेते म्हणजे त्या सारख्याच तयार होतील। प्लेट्स मधलं अंदाजे अंतर मी अर्धा इंच ठेवलेलं आहे। पहिले मी एका बाजूच्या प्लेट्स तयार करून घेतल्या होत्या। आता दुसऱ्या बाजूच्या प्लेट तयार करते। आता आपण याच्यावर शिलाई मारून घेऊ। अशाच पद्धतीने मी आता दुसरा भाग सुद्धा तयार करून घेतलेला आहे। आता मी ही साडीची बॉर्डर घेतली आहे ती सरळ ठेवून घेते। साडीचा काठ आपल्याला 3 इंचाचा लावायचा आहे म्हणून मी 4 इंच असा अस्तरचा पट्टा घेतलेला आहे। काठाच्या खालच्या बाजूने अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला सरळ जोडून घ्यायचा आहे। खालच्या बाजूने शिल्लक असलेला कपडा मी कापून घेते। यावर आता एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। वरच्या बाजूने पण एक शिलाई मारून घेते। आता हे 3 बाजूंनी जोडून घ्यायचं आहे। आधी मी हे दोन्ही भाग तयार करून घेतले होते ते मी उलट ठेवून घेते। आपल्याकडचं जे बाहीचं पेपर कटिंग आहे ते अशा पद्धतीने मी दोन्ही भागांवर ठेवून घेते। हे पेपर कटिंग कसं करायचं तुम्हाला जर माहित नसेल तर पेपर कटिंगचा पण माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते। उलट भागावर मी सेंटरवर खुणा करून घेतलेल्या आहेत। आता
बाहीचा आकार खालच्या आणि वरच्या बाजूने बरोबर सेंटरवर येईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे। या ठिकाणी कापड तिरकस जरी जात असेल तरी सुद्धा आपल्याला चालेल। आता मी हे जोडून घेते। सर्व बाजूंनी आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे। पेपर कटिंगच्या व्यतिरिक्त शिल्लक राहिलेला सर्व भाग आता कापून घेते। तयार झाल्यानंतर ते असं दिसेल। ब्लाउजचा काठ आणि अस्तर आपण जोडून घेतलेलं होतं, त्याच्या सेंटरवर मी मार्किंग करून घेतली। सेंटरवर सेंटर ठेवून आता अर्ध्या इंचावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। यावर लगेच एक दाबटीप पण द्यायची आहे।